हॅलो फ्रेंड्स, मी ईशा आणि क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत शेअर करते मी बनवलेल्या काही लोकरीच्या वस्तू. हा आहे सूर्यफुलाचा रुमाल. हा सूर्यफुलाचा रुमाल बघितल्यावर तुम्हाला सूर्यफुलाची आठवण नक्कीच आली असणार. सूर्यफुलाचा रुमाल खूप सुंदर पण तितकाच बनवायला अवघड पण आहे बरं का. तुम्हाला आवडला तर मला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. हा आहे बदकाचा रुमाल, जो की मी 2 वर्षांपूर्वी बनवला होता. ही क्राफ्ट दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच ती बनवायला सुद्धा अवघड आहे. कारण की यामध्ये बदकाची चोच, बदकाचे पंख ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या तयार करून त्या प्रत्येक वेळी हाताने म्हणजेच सुई दोऱ्याने जोडाव्या लागतात. सो इट्स टू डिफिकल्ट बट इट्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह फॉर एच अँड एव्हरी फेस्टिव्ह. हे आहे झेंडूच्या फुलांचं तोरण. सण म्हटला की झेंडूची फुलं ही आलीच आणि झेंडूच्या फुलाशिवाय कुठल्या सणाला अट्रॅक्टिव्हनेस नाही. सो तुम्ही हे बनवू शकता आणि रोज चौकटी लावू शकता. जेव्हा लोकरीचे खूप सारे धागे दोरे राहतात तेव्हा त्यातून अशी एक नवीन क्रिएटिव्हिटी बनते, जी की मी बनवली होती. खूप सारे कलर माझ्याकडे अवेलेबल होते, त्यापासून मी हा फ्लॉवर पॉट रुमाल बनवला होता. कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण खूप साऱ्या गोष्टी मी बनवल्या आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय मग मंडळींनो, आवडले ना माझे क्रोचेट क्राफ्ट? असंच जर तुम्हाला माझे क्रोचेट क्राफ्ट आवडले असतील आणि तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मी दिलेले डेली अपडेट्स आणि शॉर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही दिलेल्या सबस्क्राईबमुळे माझा प्रत्येक जो व्हिडिओ अपलोड होईल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.